लोकांनी हातचड्डीवाल्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये, देशभक्ती म्हणजे काय आहे. इंग्रजांच्या दलाल असणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये की देशभक्ती म्हणजे काय आहे. अगोदर ग्वालियरचा एक तो वकील कोण हरामखोर काय कोण आहे काय माहिती, काही गरळ ओकला. BN राव हे भारतीय संविधानाचे निर्माते आहेत म्हणून असा एक नरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न आजकाल त्यांचा चाललेला. अरे कुणाला बोलतायत तुम्ही? सूर्याकडे बघून गरळ ओकण्याची भाषा करताय. त्या सूर्याच्या अस्तित्वाला काही फरक पडणार नाहीये. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञान सूर्य आहेत, महामानव आहेत आणि जगावर त्यांचं अस्तित्व आहे आणि जगाने त्यांचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. तुमच्यासारख्या गांडू लोकांनी बोलल्यानंतर काही फरक पडणार नाही. हे शब्द उच्चारणं चुकीचं आहे हे मी मान्य करतो, पण काय करावं, यांची अशी परिस्थिती आणि यांचे वाक्य बघितल्यानंतर हे शब्द आपोआपच आपल्या भावनेने येतात. एक नरेटिव्ह जो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त पसरवला जातो, तो नरेटिव्ह असा आहे की अस्पृश्य म्हणून गेलेले, दलित म्हणून ज्यांना यांनी हिणवलं, हजारो वर्षांपासून ज्यांच्यावरती अन्याय आणि अत्याचार केले, त्यामध्ये फक्त बौद्ध समुदायातली, महार समुदायातली लोक नव्हती, मातंग समुदायातली लोक होती, चर्मकार समुदायातली लोक होती, मेहतर समाजातली लोक होती. आता हे सर्व लोक बाबासाहेबांना समजून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि बौद्ध समुदायाशी जोडले जात आहेत. याची भीती संघाला आणि भाजपला आल्याशिवाय राहिली नाही. एक नरेटिव्ह असा पसरवला गेलाय की मातंग समुदाय असतील, चर्मकार समुदाय असतील, यांना सांगितलं जातंय की बाबासाहेबांना मानू नका, बाबासाहेबांचं संविधान मानू नका, अस्पृश्य समाजाला मानू नका, बौद्ध समुदायाशी दूर राहा. बौद्ध समुदायाच्या विरोधात त्यांना भडकवलं जातं. स्वतःला हिंदू म्हणून श्रेष्ठ समजून घ्या, हिंदू मातंग म्हणून वज्रमुठीत, मातंगाच्या वज्रमुठीमध्ये हिंदुत्व आहे असल्या प्रकारची वाक्य सोशल मीडियावर वाढवून चित्रपटांमध्ये वापरून त्यांचा दृष्टिकोन बनवण्याचा प्रयत्न केला जातो. संघ असेल किंवा भाजप असेल, कशासाठी करतायत ही? भीती वाटते का तुम्हाला की ही लोक तुमची साथ सोडून बौद्ध समुदायासोबत येतील? याच गोष्टीची भीती आहे. चर्मकार समुदायातले बांधव असतील किंवा इतर सर्व बहुजन समुदायातले बांधव असतील, यांनी या गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे. कुठे जातात तेव्हा संघाची लोक, ज्या वेळेस एका मातंग तरुणाला बरेचतोर मारलं जातं? कुठे जातात तेव्हा संघाची लोक, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला पाणी पिलं म्हणून मास्तराने इतकं मारलं की त्याचा जीव गेला, तेव्हा कुठे जातात संघाची लोक? तेव्हा तुमची देशभक्ती आठवत नाही का? या देशातले आम्ही लोक नाही आहोत? तेव्हा तुमची देशभक्ती गाडीत शेपूट घालून बसलेली असते का? स्वतःला देशभक्त म्हणून घेणारे संघाच्या विरोधात बोलले म्हणजे या देशामध्ये देशाच्या विरोधात बोलले असंच काहीतरी नरेटिव्ह पसरवलं जात आहे. संघाच्या विरोधात बोलले म्हणजे धर्माच्या विरोधात बोलले. संघ म्हणजे हिंदू धर्म नाही, संघ म्हणजे भारत देश नाही. काय पार्श्वभूमी आहे तुमची? इंग्रजांची सरकार असताना इंग्रजांचे लाल पुष करणारे तुम्ही, आता तुम्ही आम्हाला देशभक्ती शिकवणार?